पेठवडगाव पोलिसांची गुटखा तस्करीवर मोठी कारवाई। सुमारे 60 लाखांचा सुगंधी गुटखा जप्त करत पेठवडगाव पोलिसांनी जोरदार छापा टाकला। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली आहे। तस्करांवर गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे। इचलकरंजीत बनावट दारू अड्ड्यांवर छापा। राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। शिरढोण व नदीवेश नाका परिसरात छापा टाकून 94,000चा मुद्देमाल जप्त। दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल। एक संशयित ताब्यात। राजारामपुरी व वडगावमध्ये भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपने अनेक ठिकाणी शिबिराचं आयोजन केलं होतं। वडगाव येथे तब्बल 91 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला। यावेळी आमदार अशोकराव माने, चंद्रकांत दादा पाटील, अमल महाडिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। शहाजी महाविद्यालयात आयटी करिअर मार्गदर्शन सेमिनार। आयटी कनेक्ट या सेमिनारमध्ये डेटा सायन्स, एआय आणि एमएल मध्ये करिअर संधीवर सखोल मार्गदर्शन करण्यात आलं। विद्यार्थ्यांचा भरघोस सहभाग यावेळी लाभला। यावेळी कार्यक्रमाचे संयोजन बीसीए विभाग प्रमुख प्राध्यापक शेवडे व टीम कडून करण्यात आले। कोल्हापुरात एआय मोहिमेची गरज। आमदार सतेज पाटील यांचा सल्ला। इंजिनिअरिंग असोसिएशनच्या वर्धापन दिनानिमित्त आमदार पाटील यांनी उद्योग जगताला केले आवाहन। कोल्हापुरात एआय व नवतंत्रज्ञानासाठी खास मोहीम हाती घेण्याचे केले आवाहन। वंचिताचे प्रश्न संविधानिक मार्गाने सोडवणार। अरुण सोनवणे यांनी दिली ग्वाही। वंचित बहुजन आघाडीच्या नव्या जिल्हाध्यक्षांचा सत्कार। शेवटच्या माणसापर्यंत पक्षाचा संदेश पोहोचवण्याची केली भूमिका स्पष्ट। कागलकरांसाठी दिलासादायक बातमी। पिलर स्वरूपात उड्डाण पुलाला मंजुरी। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अधिकृत मान्यता। समरजितसिंह घाटगे यांच्या पाठपुराव्याला यश। वाहतूक कोंडी सुटणार। घाटगे यांनी विस्थापितांच्या न्याय नुकसान भरपाईसाठी ठाम भूमिका मांडली। गडकरींनी दिले सकारात्मक आश्वासन। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।